लंब पाहिजे नाही लवकर घ्या अजितदादा येत आहे. आज मराठा आरक्षणावर काल मुख्यमंत्र्यांनी रिप्लाय केलं. तुम्ही वैयक्तिकरित्या समाधानी आहात का? त्यावर काय सांगणार? जरांगे पाटील आणि मराठा समाधानी झालं का मी समाधानी होणार, तो काही विषय नाही. काय वाटतं जे नागपूर करारानुसार नागपुरात अधिवेशन होतं हिवाळी संत्र्याचा ज्यूस मुख्यमंत्र्यांनी घेतलाय, देवेंद्रजी तर रोजच घेत आहेत, अजितदादांनी घेतलाय. पण संत्र्यावर आम्ही बोललो पण साधं काही जाहीर केलं नाही. ज्यूस घेतला किमान त्याच्यात जेवढं मीठ आलं असेल तेवढं तर जागलं पाहिजे का नाही. कापसासाठी धानासाठी आपण दिलं त्याच्याबद्दल धन्यवाद, पण कापूस आणि सोयाबीन आणि तूर उत्पादक ठार मेलेला आहे. विदर्भात येऊन त्याच्या तोंडाले पाणी पुसून चालणार नाही. आम्हाला मुख्यमंत्र्यांकडून अपेक्षा आहे किमान आमचा धान उत्पादकासोबत कापूस आणि तूर आणि सोयाबीन आणि संत्र्याला सुद्धा मदत केली पाहिजे. जे द्राक्ष उत्पादक अडचणी आलेल्या आहेत त्याला सुद्धा मदत जाहीर करणं गरजेचं आहे. अंतिम अधिवेशन नागपुरात होत आहे, मात्र आज ज्या कामकाजामध्ये विदर्भाच्या प्रश्नांवरती चर्चेसाठी फक्त एक तास ठेवलेला आहे. मला वाटतं तोही ठेवायला नाही पाहिजे होता. तशाला तितक्याच कशाला नाव पाठवले कामनं, एवढी निर्लज्जपणा नसली पाहिजे. आज मुख्यमंत्री संगमुख्यालयात जात आहेत. चांगली गोष्ट आहे, त्यात वाईट काय. चला मी शर्वरी. सबस्क्राईब करा तिचा जागर न्यूज. शेजारी दिलेलं बेल आयकॉन म्हणजे घंटी दाबा, जेणेकरून तुम्हाला आमच्या साऱ्या अपडेट्स येत राहतील.